आज आपण पाहणार आहोत द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. यामध्ये समजा सेट ए दिलाय ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4. टोटल किती एलिमेंट प्रेझेंट आहेत या सेटमध्ये? 4 एलिमेंट्स. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू किती झाला? 4. ओके. सपोज सेट बी घेतला आपण ज्यामध्ये एलिमेंट आहेत ए बी सी डी ई. ओके. टोटल नंबर्स ऑफ एलिमेंट्स किती आहेत? 1 2 3 4 अँड 5. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू किती झाला आपला? 5. ओके. आले सर्वांच्या लक्षात? एन ऑफ ए म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दॅट सेट. म्हणजे ह्या सेटमध्ये किती एलिमेंट प्रेझेंट आहे हे एन ऑफ ए ने डिनोट केलं जातं. ओके. तर त्यासाठी आपल्याला एक रूल आहे दिलेला. रूल काय आहे? एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी मध्ये जे एलिमेंट असणार आहेत ते सर्व एलिमेंट कसे असणार आहेत? एन ऑफ ए आणि एन ऑफ बी ची ऍडिशन आणि सबट्रॅक्ट केलेले एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ने. आता यावर आधारित एक एक्झाम्पल पाहूया आपण. ए सेट दिले आपल्याला 3 5 अँड 9. बी सेटमध्ये एलिमेंट दिलेत 5 7 9 11. ओके. यावर आधारित आपण एन ऑफ ए घेतला. एन ऑफ ए किती आहेत? किती एलिमेंट प्रेझेंट आहेत सेट ए मध्ये? 3. बी मध्ये किती प्रेझेंट आहेत? 4. ओके. एन ऑफ ए इज इक्वल टू 3. एन ऑफ बी इज इक्वल टू 4. सपोज याला आपण म्हणलं इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2. ओके. आता आपल्याला सेट ए आणि बी माहिती आहे. यावरून आपल्याला एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काढता येईल आणि एन ऑफ ए युनियन बी पण काढता येईल. त्यासाठी आधी आपण काढून घेऊया ए युनियन बी हा सेट काढून घेऊया. ए युनियन बी म्हणजे काय की दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट असलेले सर्व एलिमेंट. कोणकोणते एलिमेंट आहेत? 3 5 7 9 अँड 11. रिपिटेशन अलाउड नाहीये. म्हणजे काय? 5 डबल जरी असला तरी आपण काय करणार आहे? एकदाच लिहिणार आहे. 9 डबल जरी असला दोन्ही सेटमध्ये तरी आपण एकदाच लिहिणार आहे. मग एन ऑफ ए युनियन बी किती मिळालं आपल्याला? 1 2 3 4 5. म्हणजे टोटल किती नंबर्स ऑफ एलिमेंट्स मिळालेत आपल्याला? 5. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 3. ओके. आता ए इंटरसेक्शन बी काढून घेऊया. ए इंटरसेक्शन बी करताना इंटरसेक्शन करताना काय करतो आपण? कॉमन एलिमेंटचा सेट घेतो. कोणकोणते एलिमेंट कॉमन आहेत दोन्हीकडे? 5 अँड 9. ओके. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती मिळाला आहे तुम्हाला? इज इक्वल टू 2. किती एलिमेंट प्रेझेंट आहेत आपल्याकडे? 2 एलिमेंट. त्याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. ओके. तर आपल्याला दिलेला हा रूल आहे. हा रूल व्हेरीफाय करायचा. म्हणजे LHS इज इक्वल टू काय दाखवायचं आहे? RHS. ओके. मग आता एन ऑफ रूल लिहून घेतला. समजा एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. मग या सर्वांच्या व्हॅल्यूज काढून घेतलेल्या आपण व्हॅल्यू फक्त ह्या रूलमध्ये पुट करूया. ओके. एन ऑफ ए युनियन बी किती मिळालं आहे तुम्हाला? 5. एन ऑफ ए किती आहे? 3 प्लस एन ऑफ बी 4 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती मिळालं आहे? 2. ओके. 5 ॲज इट इज खाली 3 प्लस 4 7 7 मायनस 2 5 इज इक्वल टू 7 मायनस 2 5. ओके. आपल्याला काय मिळालं? LHS इज इक्वल टू RHS. ओके. रूल कसा व्हेरीफाय करायचा ते समजले सगळ्यांना? एन ऑफ ए कसा काढायचा? एन ऑफ बी कसा काढायचा? एन ऑफ ए युनियन बी आधी ए युनियन बी काढून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स पुढे लिहायचे. ओके. तर यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. इफ एन ऑफ ए इज इक्वल टू 15, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7, देन एन ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला रूल माहिती आहे. रूल काय आहे? एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. दिलेल्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण या रूलमध्ये पुट करून घेऊया.
आता एन ऑफ ए युनियन बी किती दिला आपल्याला 29 इज इक्वल टू एन ऑफ ए किती दिला आहे 15, एन ऑफ बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिला आहे 7. ओके, मग आपण काय करूया, एन ऑफ बी एका साईडला ठेवूया आणि बाकीचे सगळे नंबर्स दुसऱ्या बाजूला घेऊन या. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला 29, 15 इकडे प्लस इकडे येऊन काय होणार आहे -15 -7 काय होणार आहे +7. ओके, म्हणजे आपण 15 इकडे नेलेला आहे प्लस 15 इकडे जाऊन -7 इकडे जाऊन प्लस आणि एन ऑफ बी ह्याच बाजूला राहिलेला आहे ॲज इट इज खाली तसेच लिहून घेतलं. देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 29 - 15 + 7. ओके, आन्सर किती आला 21. आपल्याला एन ऑफ बीच फाइंड आउट करायचा होता. नंबर ऑफ एलिमेंट्स आर प्रेझेंट इन साइड बी किती मिळाले आपल्याला 21. ओके, हे प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. वर्ड प्रॉब्लेम आहे. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी, 60 ड्रिंक्स कॉफी अँड 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. ओके, म्हणजे आपल्याला एक हॉस्टेल दिलंय, त्या हॉस्टेलमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती प्रेझेंट आहेत 125. म्हणजे आपल्याला जो आपण युनिव्हर्सल सेट घेतो आपलं त्या किती प्रेझेंट असणार आहेत त्याच्यामध्ये एलिमेंट्स 125. ओके, त्यानंतर ड्रिंक टी म्हणजे टी ड्रिंक करणारे किती स्टुडंट्स आहेत 80 आणि कॉफी ड्रिंक करणारे किती आहेत 60. म्हणजे सपोज जर आपण सेट ए कन्सिडर केला की ज्या सेटमधले एलिमेंट्स ज्या सेटमधले स्टुडंट्स हे काय करतात फक्त चहा पितायत आणि 60 ड्रिंक्स कॉफी बी हा सेट घेतला की ज्याच्यामध्ये फक्त स्टुडंट्स काय पितायत कॉफी पितायत. ओके, आणि ह्या दोन सेट्सचं इंटरसेक्शन म्हणजे काय कॉमन पार्ट म्हणजे काय जे स्टुडंट्स कॉफी पण पितायत आणि टी पण पितायत असे किती स्टुडंट प्रेझेंट आहेत त्यामध्ये 20 स्टुडंट्स. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. म्हणजे असे स्टुडंट्स फाइंड आउट करायचे की जे कॉफी पण पित नाही आणि चहा पण पित नाही. ओके, तर हा वर्ड प्रॉब्लेम आहे. आपण दिलेला वर्ड प्रॉब्लेम काही सेटमध्ये कन्सिडर करून लिहूया. आपण सेट कन्सिडर केले. लेट यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल द स्टुडंट्स इन द हॉस्टेल. म्हणजे हॉस्टेलमध्ये प्रेझेंट असलेल्या सर्व स्टुडंट्सचा सेट कोणता आपण डिनोट करतो युनिव्हर्सल सेट जो आपण युनी डिनोट करतोय. ओके, नंतर सेट ए कन्सिडर केलाय. त्या सेटमध्ये कोणते स्टुडंट येतात द स्टुडंट्स ड्रिंकिंग द टी. आणि बी हा सेट कन्सिडर केला की त्या याच्यामध्ये कोणते स्टुडंट्स येतात द स्टुडंट्स ड्रिंकिंग अ कॉफी. ओके, मग आता दिलेल्या एक्झाम्पलमधल्या गिवन इन्फॉर्मेशनवरून एन ऑफ यू आपल्याला किती दिलाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेत इन हॉस्टेल 125. ओके, एन ऑफ ए नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले आहेत आपल्याला ड्रिंकिंग अ टी 80 स्टुडंट्स आणि एन ऑफ बी नंबर ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग अ कॉफी किती दिलेले आहेत आपल्याला ते 60. ओके, आणि असे स्टुडंट की जे बोथ एन ऑफ ए मध्ये पण प्रेझेंट आहेत आणि एन ऑफ बी मध्ये पण प्रेझेंट आहेत. म्हणजे जे टी पण पितात आणि कॉफी पण पितात. म्हणजे आपण त्याचं काय घेतो एन ऑफ इंटरसेक्शन कॉमन एलिमेंट्स असतात त्याला काय घेतो आपण इंटरसेक्शन. ते किती स्टुडंट आहेत 20. ओके, मग आपल्याला रूल माहिती आहेत. रूलमध्ये व्हॅल्यू पुट करून घ्या. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर ए युनियन बी चे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. एन ऑफ ए पुट केलं 80, एन ऑफ बी 60, एन ऑफ ए इंटरसेक्शन किती आहे 20. ओके, 80 + 60 - 20 आन्सर किती मिळाला आपल्याला 120. हा काय आपला एन ऑफ ए युनियन बी म्हणजे ज्यामध्ये दोन्ही नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट असणारे की जे कॉफी पण पितात आणि चहा पण पिणार आहेत. किती असे स्टुडंट्स मिळालेत आपल्याला 120. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. जर 120 स्टुडंट्स हे टी
और कॉफी काहीतरी पित आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे की असे नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड आउट करायचे आहेत की जे टी पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही. म्हणजे युनिव्हर्सल सेटमधून आपल्याला एन ऑफ ए युनियन बी काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करायला लागणार आहे. काय येणार आहे, द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee काय असणार ते युनिव्हर्सल सेट मधून आपण त्याला काय करणार, सबट्रॅक्ट करणार. एन ऑफ यू सबट्रॅक्ट एन ऑफ ए युनियन बी. एन ऑफ यू किती दिलेला आहे 125 मायनस एन ऑफ ए युनियन बी किती मिळाला आहे 120. किती स्टुडंट्स मिळाले आपल्याला 5 स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. ओके, द फायनल आन्सर आपण कसं लिहिणार, देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea or coffee is equal to 5. 5 स्टुडंट्स म्हणूया आपण. ओके, आले सर्वांचे एक्झाम्पल लक्षात. थर्ड एक्झाम्पल पाहूया. In a competitive exam, 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in both the subject. None of them failed in both the subject. Find the number of students who passed at least in one of the subject. ओके, म्हणजे आपल्याला एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पास असणारे स्टुडंट्स हे दिलेले. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती 50. त्यात द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेली आहे, तर 50 स्टुडंट्स इंग्लिशमध्ये पास झालेले आहेत, 60 स्टुडंट्स मॅथमॅटिक्समध्ये पास झालेले आहेत आणि 40 स्टुडंट्स बोथ सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये पण पास झालेत आणि मॅथमॅटिक्समध्ये पास झालेले आहेत. आणि एकही स्टुडंट फेल झालेलं नाहीये दोन्ही सब्जेक्टमध्ये. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला असे स्टुडंट्स फाइंड आउट करायचे आहेत की जे ॲटलिस्ट वन ऑफ द, म्हणजे एक तर मॅथमॅटिक्समध्ये पास आहेत किंवा इंग्लिशमध्ये पास असणारे असे नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. मग पहिल्यांदा आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनवरनं काही सेट्स कन्सिडर करूया. सेट कन्सिडर केले. सेट एक असं कन्सिडर केला, द नंबर ऑफ स्टुडंट पास इन इंग्लिश. बी सेट कन्सिडर केला, द नंबर ऑफ स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स. मग एन ऑफ ए किती दिला फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, एन ऑफ ए किती आहे 50, एन ऑफ बी किती आहे 60 आणि एन ऑफ ए युनियन बी म्हणजे जे दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत असे स्टुडंट्स किती आहेत 40. मग आपण रूल लिहून घेऊया. रूल काय माहिती आपल्याला, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहेत, असे स्टुडंट्स की जे ॲटलिस्ट वन सब्जेक्टमध्ये प्रेझेंट पास आहेत असे स्टुडंट कुठे येणार आहेत, कोणत्या सेटमध्ये येणार आहेत, ए युनियन बीच्या सेटमध्ये. ओके, एन ऑफ ए युनियन बी आपल्याला फाइंड आउट करायचं. एन ऑफ ए आपल्याला माहिती आहे 50, एन ऑफ बी आपल्याला माहिती आहे 60, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिलाय 40. ओके, 50 प्लस 60 110 मायनस 40 इज इक्वल टू 70. एन ऑफ ए युनियन बी आपल्याला काय मिळालं 70. म्हणजे ॲटलिस्ट वन सब्जेक्टमध्ये किती स्टुडंट पास झालेले आहेत 70 स्टुडंट्स. देअरफॉर 70 स्टुडंट्स passed either in English or in mathematics. ओके, आले सर्वांच्या लक्षात? गुड. आता आपल्याला पुढे फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे काय की
त्या एक्झामला बसलेले स्टुडंट्स किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला ही पण इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये दिली की कोणताही स्टुडंट फेल झालेला नाहीये एकाही सब्जेक्ट. म्हणजेच याचा अर्थ असा काय होतो की 70 स्टुडंट असे आहेत की जे आयदर इंग्लिशमध्ये पास झालेत ऑर मॅथमॅटिक्समध्ये पास झालेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती झाले? 70. Therefore, the total number of students is 70. ओके. तर आजचा होमवर्क असा आहे, प्रॅक्टिस सेट 1.4 मधले क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 जे तुमच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते सर्व एक्झाम्पल वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. थँक्यू.